अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांनी प्रचार मोहीम हाती घेतली आहे। अहिल्यानगर मधील राहुरी पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांनी जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली आहे। गावोगावी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधताना त्या भावुक झाल्या। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले। कर्डिले साहेब आणि अक्का यांनी ज्या निष्ठेनं जनतेची सेवा केली, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्य झोकून दिलं, तीच परंपरा आम्ही पुढे चालवणार आहोत, असं सांगत प्रियंका कर्डिले यांनी उपस्थितांना भावनिक साथ घातली आहे। यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात ग्वाही दिली की अक्षय दादा आणि मी स्वतः कायम आपल्या सेवेत राहू, जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी तत्पर राहणं हीच आमची बांधिलकी आहे। प्रियंका कर्डिले यांच्या या भावनिक संवादामुळे नागरिकांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण होत असून प्रचाराला वेग आलाय, तर कर्डिले कुटुंबाच्या कार्याची आठवण करून देत मतदारांना भावनिक जोड देण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय। अक्षय दादांनाही साथ, कारण स्वतःचं दुःख मनात ठेवून वेदना सहन करून 14व्या दिवशी साहेब गेल्यानंतर 14व्या दिवशी अक्षयजींनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली। प्रत्येक जनतेच्या सुखदुःखात सामील झाले। तसेच साहेबांसारखंच अगदी सर्व जनतेच्या लोकांचे प्रश्न सोडवतात। तसेच त्यांच्याही मनात खूप दुःख आहे, पण ते दाखवत नाही, पण तरी ते सर्व जनतेच्या प्रेमासाठी साहेबांनी जे जनतेचा विश्वास कमवला त्यासाठी ते खरं तर बाहेर पडले। आणि आज ही निवडणूक या पद्धतीने होईल असं म्हणजे कधी वाटलं नव्हतं, कारण साहेबांचं स्वप्न होतं की अक्षयजींना आमदार झालेलं पाहायचं होतं, पण साहेब नाही तर पण आपल्याला ही निवडणूक खूप खंबीरपणाने आपल्याला अक्षयदादांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना 23 तारखेला मतदान करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। आणि ही निवडणूक जिंकली तर हीच खरं म्हणजे आदरणीय कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। आणि साहेब जरी गेले असले तरी साहेबांचे आशीर्वाद हे कायम आपल्या सर्वांच्या सोबत राहतील। त्यांनी जे सगळं जनतेचं प्रेम मिळवलं, तसंच मी अक्षय दादा आम्ही दोघे कायम टिकून ठेवू। जशी तुम्ही साहेबांना सर्वांनी साथ दिली, तुमचं प्रेम दिलं, साहेबांनी जशी तुम्हाला प्रेम दिलं, तसंच आम्ही दोघेही तुमचे कायम ऋणानुबंध राहू। फक्त तुम्ही सर्वांनी आता सहकार्य करून आपल्या अक्षय दादांना विजयी करायचं आहे आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली हीच खरी ठरेल। आणि तसेच जसे साहेबांचा वारसा हे अक्षयदादाच पुढे नेतील, तसे साहेब आणि आका या दोघे जसे आतापर्यंत जसे जनतेच्या सेवेसाठी तत्पर उभे राहिले, तसेच आम्ही दोघेही खंबीरपणे जनतेच्या सेवेसाठी कायम उभे राहू। या निमित्ताने एवढंच बोलेल आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।